छान अशी कुरडई झालेली आहे। नमस्कार, आपल्याला बनवायची आहे कुरडई। त्यासाठी मी 5 किलो गहू धुवून घ्यायचे आहेत। आता स्वच्छ 2 पाण्याने गहू धुवून घेतलेले आहे। आता 3 दिवसासाठी आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत। हे भांडं घेतलेले आहे। 3 दिवस झालेला आहे आपल्या गव्हाला। रोज पाणी बदललेलं आहे, एक पाणी ठेवलेलं नाहीये। आता आपण चीक घेणार आहोत। गहू आलेले आहेत, घरचेच गहू आहेत। धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने। चांगलं धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला चीक घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मशीन आहे, मी आता याच मशीनीने चीक घेणार आहे। याला बसवली आहे मी, पाट ठेवला आहे। पूर्ण चीक असाच घ्यायचा आहे। मी टेरेसवरती चीक घेत आहे। पूर्ण गहू दळून घ्यायचे झालेले आहे। आता एक कोंडा आपल्याला 2 पाण्याने पिळून घ्यायचा। असं पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं 2 वेळेस। पहिली वेळेस झालेला आहे, हा दुसऱ्या वेळेस आहे, हा पण दुसऱ्या वेळेस पिळून घ्यायचा। भांडं घेतलेलं आहे, भांडीला कपडा बांधलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे। पूर्ण झालेला आहे पिळायचा। भांड्यामध्ये आपण ठेवलेला आहे। नवीन कपड्यानेच गाळून घेतलेलं। चीक घट्ट झालेला आहे। हे वरती पाणी आहे ते टाकून द्यायचंय। घट्ट चीक आहे, पूर्ण फोडून घ्यायचंय। चीक फोडून घेतलाय, खूप घट्ट आहे। एक भांड चीक आहे, याच भांड्याने 1.5 भांडे पाणी घ्यायचंय। चीक मी चुलीवरती शिजवणार आहे। चुलीवरती मोठं भांड ठेवलेले, 1.5 भांड पाणी टाकलेले, चांगलं गरम करून घ्यायचंय। पाणी गरम झालंय, चीक टाकून घेऊया। चीक हटून घेतलाय घट्ट, अर्धा तास शिजून द्यायचा आहे। शिजलेले, आता कुरवडी बनवून घ्यायची। अशाच बनवायच्या आहेत। पूर्ण बनवायच्या झालेल्या आहेत। उन्हामध्ये चांगली वाळून घेतलेली आहे कुरडई। कलर पण खूप छान पांढरा आलेला आहे। आता तळून घेऊया। तेल गरम झालेले, चांगली फुगलेली। तळून झालेली, पहा कलर किती सुंदर आलेला आहे।
पहा खूप फुललेले. खुसखुशीत झालेले आहेत.